उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना नमस्ते. आज एका महत्त्वाच्या विषयावरती आपण प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत. देशभरामध्ये सध्या वोट चोरीच्या संदर्भाने ठिकठिकाणी वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. आधी महाराष्ट्रामध्ये पण चर्चा होती, त्यानंतर राहुल गांधींनी बिदर म्हणजे आलन, महादेवपुरा आणि हरियाणाची आपली बातमी मांडली, तिथली वोट चोरी मांडली विस्ताराने. महाराष्ट्रामध्ये पण अशा प्रकारे वोट चोरी झाल्याचं मोठ्या प्रमाणात बोललं जात होतं आणि त्याचे अनेक पुरावे मतदारसंघावाईज आता ठिकठिकाणी मांडले जात आहेत आणि हे सांगितलं जात आहे की या मतदारसंघामध्ये एवढे मतदार फर्जी आहेत, बोगस आहेत, एवढे डिलीट झाले आहेत, एवढे अतिरिक्त नाव नोंदवले गेले आहेत. जो पॅटर्न एक चालला आहे पूर्ण देशभर, त्या विशिष्ट प्रकारचं लोकांनी आता शोध करायला सुरुवात केली आणि त्यातून बऱ्याच बातम्या बाहेर पडल्या. आम्ही पण गेल्या अनेक महिन्यांपासून एक वेगळ्या प्रकारचा अभ्यास करायचा प्रयत्न केला. हा अभ्यास आहे लोकसभेच्या निवडणुकीमधले जे आकडे आहेत निवडणूक आयोगाचे आणि विधानसभेतले जे आकडे आहेत याचा तुलनात्मक अभ्यास. आणि या तुलनात्मक अभ्यासामध्ये असं दिसून आलं, हे सर्व जे आकडे दिले याच्यामध्ये हे सर्व निवडणूक आयोगाच्या वेबसाईटमधले दिलेले आकडे आहेत, एक आकडा सोडून. कारण तो आकडा निवडणूक आयोगाने कुठेही दिलेला नाही, तो बाहेरून शोधून काढावा लागला. तो आहे डिलिटेशनचा, डिलीट झालेल्या 8 लाख मतांचा. त्याच्याशिवाय प्रत्येक आकडा याच्यामध्ये जो दिला आहे तो निवडणूक आयोगाचा आकडा आहे, नंबर 1. दुसरं, आपण फक्त त्याची तुलनात्मक अभ्यास केला आणि विश्लेषण केलं आहे. आणि ते विश्लेषण काय सांगतं, त्यातल्या पहिल्या 2 गोष्टी तर बहुतेक आपल्याला सर्वांना माहिती आहे डिटेल, पण ते विस्ताराने मी मांडण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीमध्ये जे मतदाराची संख्या होती ती 9,30,00,000 होती. विधानसभेमध्ये ती 9,71,00,000 झाली आणि एकंदरीत वाढ जी आहे ती 40,79,000 ही वाढ झाली. ही वाढ एकंदरीत 4.38% आहे. 6 महिन्यामध्ये किती वाढ व्हायला पाहिजे? हे वाढीचं प्रमाण काही ठरलं आहे की नाही, ते जनसंख्येच्या अनुपातामध्ये असायला पाहिजे. जनसंख्या आणखी काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, त्याच्या अनुपातामध्ये. तर ते अधिकतम जर पाहिलं तर 1% वाढायला पाहिजे. कारण 6 महिन्यापूर्वीसुद्धा लोकसभेचं इलेक्शन झालेलं होतं आणि त्या इलेक्शनमध्ये सुद्धा निवडणूक आयोगाने आपली मतदारसंघ यादी अपडेट केलेलीच होती. त्याच्यामुळे त्यांनी त्यावेळेस केली नसेल असं म्हणणं, त्यापेक्षा त्यांनी त्यावेळेस पण केली होती, यावेळेस पण केली आहे. आणि यावेळेस 4.38% वाढणं याचा अर्थ असा होतो की 1%च्या जागी 3 म्हणजे मोठ्या म्हटलं तर 3.5% मतदारसंख्या प्रत्येकाच्या जास्ती वाढली. ही सरासरी आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये सरासरी 3.5% मतदार वाढलेले आहेत 6 महिन्यामध्ये. जिथं ते 1% वाढायला पाहिजे होते तिथे ते 4.5% वाढले, म्हणजे 3.5% अतिरिक्त वाढले. ते अतिरिक्त वाढले म्हणजे किती वाढले? तुम्ही जर नागपूरमध्ये जर सर्च केलं की तुम्हाला लोकसभेच्या या विधानसभा क्षेत्रामध्ये किती मतदार होते, गुगलमध्ये सर्च केलं माहीत पडेल. आणि तिथे नंतर विधानसभेमध्ये किती होतं, तर जवळपास आपल्याला 7%, 8%, 9%, 10% नागपूरचं दिसतं आहे. अशाच प्रकारे मुंबईला जर आपण पाहिलं तर मुंबईलासुद्धा अशाच प्रकारची मतदार यादी वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे पहिली गोष्ट हे प्रमाणित होते निवडणूक आयोगाच्याच आकडेवारीवरून की निवडणूक याच्यामध्ये मतदारसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, तोही आपल्याला माहिती आहे, चर्चेमध्ये आहे सर्वांना, की टक्केवारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली जाते. जिथे जिथे असे जिंकण्याचे प्रकार घडले आहेत तिथे मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ होते. लोकसभेमध्ये आपल्या इथे मतदारसंघाची जी होती व्होटिंग झालं आहे ते 61.52%. याच्यामध्ये पाहावं लागेल आपल्याला, कारण त्याच्यामध्ये वैध मतदान असते, टोटल व्होटर्स असतात. आपण वैध मतदानाचा आकडा पकडला काही ठिकाणी जो जरूर जातो पकडला. याच्यामध्ये 5.72 करोड लोकांनी मतदान केलं लोकसभेमध्ये. तिथे की विधानसभेमध्ये 6.47 करोड लोकांनी मतदान केलं. लोकसभेमध्ये 61.52% मतदान होतं आणि ते विधानसभेमध्ये 66.57% झालं. म्हणजे ही जी वाढ आहे 2 नंबरवर दाखवली 5%च्या वर, थोडी वर आहे 5% वाढ. आता ही 5% वाढ कुठून आली याचं जर आपण पाहिलं तर ही 5%मध्ये एक तर 5 वाजल्यानंतर जे मतदान झालं
ते जवळपास 76 लाख मतदान झालेलं आहे. म्हणजे ही वाढ पण 5%च्या वर आहे. दुसरी गोष्ट आहे की 5% वाढ झाली म्हणजे 74 लाख वाढ झाली. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये जी येते की ही जी वाढ आहे ही वाढ झालेली किती आहे आणि याच्या प्रमाणामध्ये किती मतदारात जास्त पडलं आणि ते कोणामध्ये विभागलं गेलं. म्हणजे पहिले आपण पाहिलं की मतदार संख्येमध्ये वाढ, मतदात्याच्या संख्येमध्ये वाढ. दुसरं आपण पाहिलं की व्होटिंग पर्सेंटेजमध्ये वाढ, त्याच्यामुळं किती वाढ झाली ते पाहिलं. आता तिसरं आपण पाहिलं की याच्यामुळं जे एकंदरीत जास्तीत जास्त मतदारांनी आपलं मत नोंदवलं ते कशा प्रकारे विभागल्या गेलेलं आहे. वोट चोरी केली, काय केली हे माहीत पडू शकते. एकंदरीत वाढ जी झाली मतदार टक्केवारी 74 लाख झाली आहे. त्याच्या अजून वैध मतदार 3 नंबरचा मुद्दा पाहिला तर दिसेल, एकंदरीत 73 लाख झालेली आहे वैध मतदानाची संख्या. महायुतीच्या मतामध्ये किती वाढ झाली आहे याच्यापैकी जवळपास 69.57% वाढ झाली आहे. 69 लाख वाढ झाली आहे. म्हणजे एकूण वैध संख्या वाढली आहे मतदारांची 73 लाख आणि महायुतीला मतं भेटले 69 लाख. इतर पक्षामध्ये किती वाढ झाली आहे ती झाली आहे 33 लाख. महाविकास आघाडीमध्ये किती घट झाली आहे ती घट झाली आहे 29 लाख, 29.75. म्हणजे आपण पाहिलं आहे की महाआघाडीमध्ये जे घट झाली आहे ती फक्त 29ची. मग आता 29च ट्रान्सफर व्हायला पाहिजे तिकडे. जर इकडे 29 झाले कमी झाली आहे तर यांची घट झालेली तिकडे जे व्हायला पाहिजे ट्रान्सफर ते 29च व्हायला पाहिजे, मग स्थानांतरण व्हायला पाहिजे ते. पण ते प्रत्यक्षात किती झालं आहे याच्यावर मी आकडेवारी दिली आहे ती याच्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचं अंतर आहे जवळपास 99 लाख मतांचं. आणि हे अंतर जर आपण याच्यावर महायुती आणि इतर पक्षांना मिळालेल्या मताच्या तुलनेमध्ये पाहिलं तर ते आहे 1,03,00,000. हे विचारतात ना की 1,03,00,000 कुठून आले, 1 करोड मतांची चोरी कुठून झाली. तर हा 1 करोड हा जो आकडा आहे महायुती, इतर निर्दलीय आणि अन्य लोकांना जी जास्त मतं मिळाली ती 1 करोडच्या वर मिळाली. आणि ती मतं जी आहे ती 29 लाखापेक्षा किती जास्त आहेत त्याचा आपण हिशोब केला तर ती मतं कुठून आली हा आपल्याला सरळ हिशोब मिळतो. याच्यामध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आपल्याला मानल्या पाहिजेत. एक तर महाआघाडीची कमी झालेला ट्रान्सफर झाल्यानंतरही सुद्धा प्रत्यक्षामध्ये कमी मतं त्याच्यामध्ये दिसून आपल्याला पडतात, म्हणजे कमीच पडते त्या मताची. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जर महायुतीची आणि इतर पक्षांची बेरीज केली याच्यामध्ये विस्ताराने दिला आहे तुम्ही वाचलं तर ती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला गॅप दिसून येते. म्हणजे साधारण हे स्पष्ट होतं की मतदारसंख्येमध्ये वाढ, मतदान प्रतिशतमध्ये वाढ यांनी मतदानामध्ये झालेली वाढ ही इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की महाआघाडीच्या मतामध्ये झालेली कमी जी आहे ती भरून पूर्णच्या पूर्ण त्याच्यामध्ये टाकली तरी मोठं अंतर पडतं. आणि हे अंतर कुठून आलं हे आपल्याला पाहायचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. असं म्हणण्यात येतं की महिलांची मतं लाडकी बहीणमुळं मोठ्या प्रमाणात गेली. त्याचा हिशोब आपण मांडला आहे. त्याचा हिशोब 4 नंबरमध्ये दिला आहे की 6 महिन्यामध्ये महिला मतदार 23 लाख वाढले. तर ही वाढ आहे 5.3%. तर पुरुषांमध्ये ही वाढ जी आहे ती 17 लाखाची, म्हणजे ती आहे 3.5%. म्हणजे ही जवळपास 2% किंवा 2 पॉईंटपेक्षा थोडी कमी अशी वाढ झालेली आहे. आणि याच्यामुळं किती मतं वाढले तर महिलांची जनसंख्या लोकसभेपेक्षा विधानसभेमध्ये 52 लाखांनी 43 लाखांनी वाढली आहे. 42.99 म्हणजे 43 लाखांनी वाढली आहे. मग हे 43 म्हणजे हे जे अतिरिक्त मतं पडले एकंदरीत 73 लाख जास्तीचे त्याच्या तुलनेमध्ये महिलांची वोटिंग हे 60% आहे. म्हणजे 60% महिलांनी वोटिंग दिलं आहे. ते विस्ताराने मी इथे पण या प्रेसवरमध्ये दिलेलं आहे. याच्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की महिलांची मतं जास्त पडली इलेक्शनमध्ये. हा एक गोष्ट आपण अशी मानूया का मानूया की गोष्ट झाली इतके पैसे देणार तितके पैसे देणार. पण त्याच्या आधी जी मतदार यादी बनली त्या मतदार यादीमध्ये महिलांची संख्या कशी काय वाढू शकेल. तर याचा अर्थ होतो की महिलांची संख्या तिथे वाढली. याचा अर्थ इथे की महिला मतदारांची संख्या मतदार सूचीमध्ये मतदार यादीमध्ये जाणीवपूर्वक वाढवण्यात आली ती इथे स्पष्ट होते. जे 23 लाख होती ती 23 लाख
इथे 23 लाख महिला वाढल्या, पुरुष फक्त 17 लाख वाढले. म्हणजे हे एक तर महिला संख्या वाढली, हे एक गोष्ट. दुसरी गोष्ट आहे की अनुपात, म्हणजे महिला आणि पुरुषांचा रेशो किती आहे. जर पुरुष समजा 1000 असतील तर महिलांचा रेशो किती आहे, तर 6 महिन्यात तुमचा रेशो कसं काय वाढेल का, कमी होईल का. म्हणजे जे वर्षानुवर्ष आम्ही महिलांचा रेशो समान करायसाठी कितीतरी उपाययोजना केल्या की 1000 पुरुषांच्या मागे 900 काही महिला आहेत, तो तुम्ही म्हणता की एवढ्या प्रमाणात रेशो वाढवून गेलेत. तर हे सर्व गणित हे दाखवतं, एकंदरीत आकडेवारी सुचवते की मोठ्या प्रमाणामध्ये बोगस मतदार संख्या वाढवण्यात आली आहे आणि ही अनेक ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी वाढवत आहे. साधारणतः काय होतं की मतदारसंख्या वाढली म्हणजे साधारणतः कमी जास्त प्रमाणात सारख्या प्रमाणात वाढेल, पण आपली 4.38% मतदारसंख्या सरासरी वाढलेली आहे. कुठे ती 9% आहे, म्हणजे पूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये ती 7%, 8%, 9%पर्यंत आहे. पूर्ण मुंबईमध्ये ती 7%, 8%, 9%, 10%पर्यंत आहे. काही ठिकाणी फक्त 1%च आहे, काही ठिकाणी 2% आहे. ही जी तफावत आहे वाढलेली, ही पण दर्शवते की मतदारसंख्यामध्ये गडबडी आहे, सूचीमध्ये गडबड आहे. प्रतिशतमध्ये गडबड आहे. आपल्याला आढळतं की इथे बिलकुल सारखेपणा येतो. जेवढे प्रतिशत मतदान वाढलं टोटल, जेवढं प्रतिशत 5 नंतर वाढलं, जेवढं प्रतिशत या दोनचं जे अंतर आहे, हे मतदानाचं अंतर जे 75-73च्या आसपास आहे, ते सर्वच्या सर्व वोट, म्हणजे जेवढे वोट पडले त्याचा 94% हिस्सा जो आहे तो पूर्ण महायुतीला गेला. जे व्होटिंग पर्सेंट आणि व्होटिंग वाढलं आहे त्याच्यामुळं त्याचा 94% हिस्सा जो आहे तो महायुतीला गेलेला आहे. तर ही गोष्ट स्पष्ट करते, ही निवडणूक आयोगाचे आकडे हे स्पष्ट करतात की हे सर्व असं झालेलं आहे. हे आकडेवारी काढण्यासाठी मी बरेच हिशोब केले आणि हे जवळपास हे सर्व हिशोब आहेत जे वेगवेगळ्या मतदारसंघाचे वेगवेगळ्या प्रकारचे, त्याच्या आधारे आपण एक थोडक्यात नोट्स भरून काढली आहे. हे जर आहे ना, हे जर आपल्याला ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घ्यायचं असलं तर हा पहिला ग्राफ आहे जो तुम्हाला हे सांगतो की इथे सर्वांची मतं वाढली, महाआघाडीची मतं कमी झाली. म्हणजे मतदारसंख्या वाढली, एकूण मतदार सूची आहे, हे मतदारसंख्या आहे, मतदान झालेलं आहे, हे महायुतीची मतं आहे, हे महाआघाडीची मतं आहे. म्हणजे लोकसभेमध्ये त्यांना मत त्याच्यापेक्षा कमी झाली, बाकी सर्वांची वाढली. म्हणजे हे जे 29 लाख कमी झालेले आहे इथे, हे आणि याची काही तुलना बसत नाही. मोठ्या प्रमाणात ही जी वृद्धी झाली आहे ती एक संशयाचा हे निर्माण करते. दुसरा ग्राफ हा पण आहे, तो तुलनात्मक 5-5च्या याने आपण केला आहे, याच्यामध्ये दाखवला. मी देवरावजीकडे ते व्हॉट्सअपवरती पाठवलं आहे, ते तुम्हाला हे ग्राफ्स देऊ शकतात, उपलब्ध करून देऊ शकतात. आपण हा लाईन ग्राफ्स काढला आहे, ह्याच्यामध्ये पहा, ही जी लाईन आहे वरची ही मतदाता सूची आहे, बिलकुल अशा प्रकारे चालली आहे. 9.30 वरून 9.71. युतीचे मतं वाढले, मतदान झालेलं पिवळी रेषा हे पण पॅरल. त्याच्यानंतर युतीचे मतं वाढले पॅरल, इतरचे मतं वाढले पॅरल. ह्या सर्व पॅरल लाईन आहेत. पण महाआघाडीचे इथे कमी आहे. महाआघाडीचे जेवढे मतं कमी आहेत तेवढ्या मतापेक्षा खूप जास्त वाढ झालेली आहे. हा ग्राफसुद्धा हे सांगतो की इथे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गडबड झाली आहे. हे सर्व तुम्ही बारकाईने जर पाहिलं तर तुमच्या हे लक्षात येईल की आपल्याकडे ही जी वाढ आहे कृत्रिमरित्या करण्यात आली. आणि आजचं जे सरकार आहे, वास्तविकता मी कुठल्या पक्षाचा नाही, सामाजिक क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो. मी विवेकानंद महात्मे आणि धर्मेंद्र राजपूत हे सर्वदाचं काम करतात. मी राष्ट्रीय किसान संमेलन समितीचा संयोजक म्हणून काम करतो. आम्ही आणि आणखी पण मित्रमंडळी आहे जी इथे आता येऊ शकली नाही वेळेच्या अभावी. तर ही जी आकडेवारी आहे हे मांडण्याचा प्रयत्न केला की महाराष्ट्रात सध्या वोट चोरीचं सरकार आहे. तुम्ही विस्ताराने जेव्हा हे नोट वाचाल तेव्हा तुमच्या हे लक्षात येऊ शकते